हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवतोय दिवाळीचा पदार्थ तिसरा। तर आपण अर्धा किलो मैद्याची शंकरपाळी बनवली आहे, भाजक्या पोह्यांचा अर्धा किलो चिवडा बनवलाय आणि आता आपण बनवतो बालुशाही। तर रसरशीत आजपर्यंत पाक मुरलेली ही बालुशाही आपण बनवतोय। अगदी अचूक प्रमाणासह आपण बालुशाही बनवणार आहे। पहिल्यांदाच कोणालाही सहज ही करता येईल आणि एवढ्या सोप्या पद्धतीने बनवतो। तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथे मी एक वाटीचं असं मेजरमेंट घेतलेलं आहे। कोणतीही एखादी वाटी पेला तुम्ही सेट करून घेऊ शकता। तर इथे या वाटीने मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे। आता मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे चाळणीने, त्यामुळे याच्यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जातं आणि पीठ सुद्धा हलकं फुलकं होतं। तर इथे मी सर्व मैदा चाळून घेतलाय। आता गोडाचा पदार्थ म्हटलं की यामध्ये चिमूटभर मीठ तर टाकायलाच हवं, त्यामुळे त्याची चव आणखीन डबल होते। तर चिमूटभर मीठ टाकले आणि अर्धा चमचा इथे मी बेकिंग पावडर टाकून घेतली। आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊया। तर ज्या वाटीने आपण 2 वाटी मैदा घेतलाय त्याच वाटीने मी इथे पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे। तर तूप आपल्याला मोहन वगैरे कडकडीत गरम करून घ्यायचं नाही, असं वितळलेलंच तूप आपल्याला घ्यायचं आहे। तर हे अगदी योग्य प्रमाण आपण घेतलेलं आहे। आता हे सर्व जिन्नस एकत्र करून घेऊयात आणि व्यवस्थित मैद्यामध्ये मिक्स करून घेऊयात। तर आता आपण हे चांगलं हाताने चोळून या मैद्याला तूप लावून घ्यायचे आणि याची मूठ होईपर्यंत आपल्याला हे एकजीव करून घ्यायचे। तर हे पहा, तर अशी याची मूठ व्हायला हवी आहे। हे पहा, अशा पद्धतीने याची मूठ बनली की समजायचं आपण सर्व मेजरमेंट योग्य पद्धतीने घेतलेलं आहे। आता आपण ज्या वाटीने मैदा घेतलाय त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे। थोडं थोडं पाणी टाकायचे आणि हे पीठ फक्त आपल्याला जमा करत जायचे। गव्हाचे पीठ मळतो तसं दाबून दाबून मळायचं नाहीये, हलक्या हाताने फक्त हे एकजीव होईल असं गोळा करत जायचे आणि इकट्ठा करून घ्यायचे। तर हलक्या हाताने आपण हे पीठ सगळं मळून घेतलेलं आहे आणि बरोबर अर्धी वाटी इथे पाणी लागलेलं आहे। मी पूर्ण पाणी इथे अर्धी वाटी वापरलेलं आहे आणि बरोबर तेवढं पाणी याला पुरेसं झालेलं आहे। तर पीठ आपण फक्त हे गोळा करून घेतले, त्यामुळे याला भरपूर अशा लेयर्स पडतात। तर आपलं इथे पीठ परफेक्ट असं मळून झालेलं आहे आणि आता आपण याच्यावरती झाकण ठेवूयात आणि 15 ते 20 मिनिट हे पीठ असंच आपल्याला मुरवत ठेवायचे, म्हणजे ते आणखीन चांगलं मुरेल। तर आता आपण पाक बनवून घेऊयात। तर इथे मी 1 पेला साखर घेतली आहे आणि त्याच पेल्याने अर्धा पेला पाणी टाकून घेतले। तर जेवढी साखर घेणार त्याच्या निम्मं आपल्याला पाणी घ्यायचे। तर इथे एवढा पाक पुरेसा होतो, जास्त पाक बनवला तर तसंच तो एक्स्ट्राचा शिल्लक राहून जातो। तर आता आपण ही साखर विरघळून घेऊयात। तर हे पहा, साखर आपली चांगली विरघळलेली आहे आणि असा चिकट हा पाक तयार झाला आहे। तर गुलाबजामला आपण जसा बनवतो त्यापेक्षा थोडासा थिक हवा आहे। हे पहा, असे हे टिपके पडतायत ना पाण्याचे, ते हळूहळू पडतायत, म्हणजे इथे परफेक्ट आपला पाक बनलेला आहे। तर गुलाबजामचा पाक असतो तसाच बनवायचा, पण हा पाक थोडा 1-2 मिनिट आणखीन जास्त शिजवून घ्यायचा। तर पाक आपला बनलेला आहे। यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेतली आहे। तुम्हाला आणखीन एक टिप सांगते, एखाद्या प्लेटवरती पाकाचे 1-2 थेंब टाकून पाहायचे आणि पटकन ते खाली नाही आले तर समजायचे की तो पाक आपला बनलेला आहे। पीठसुद्धा चांगलं मुरलेलं आहे। इथे 15 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता पीठ चांगलं मुरलं गेले। आता आपण हाताने याला पसरवून घेऊयात। तर ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, याच्यामुळे बालुशाही अतिशय रसरशीत बनते। आजपर्यंत पाक चांगला शोषून घेते आणि खूप त्याला चांगले लेयर्स पडतात, पदर सुटतात। तर आपण दुमडून घेतले आणि असं चाकूने हे परत कापून घेणार आहोत आणि एकावर एक हे ठेवून परत पसरवून घ्यायचे। ही प्रोसेस 4-5 वेळा करून घेईल तेवढी आपण इथे लेयर्स याला पाडून घेणार आहोत। तर तुम्हाला दिसत असेल आतमध्ये याला किती चांगल्या लेयर्स पडलेल्या आहेत। तर तुम्हाला भरपूर लेयर्स हवे असतील तर तुम्ही 7 ते 8 वेळेसुद्धा ही प्रोसेस करू शकतात। तर अशा पद्धतीने आपण 3-4 वेळेस ही प्रोसेस केलेली आहे आणि आता आपण हे कापून घेतले, पाहू शकतात किती याला चांगले पदर सुटलेले आहेत। असं केल्यामुळे बालुशाही चांगली लेयर्सवाली बनते आणि पाक शोषून घेण्यास मदत होते आणि एकदम रसरशीत अशी बनते। तर आता आपण हे कापून घेऊयात आणि याचे गोळे करून घेऊयात। तर बालुशाही तुम्हाला लहान मोठी जशी बनवायची आहे तशी गोळे करून घेऊ शकतात। तर आता आपण इथे एक गोळा घेतलाय आणि हलक्या हाताने वरून याला मऊ करून घ्यायचे।
तर खूप दाबायचं नाही आहे, हलके हलके हाताने थोडंसं मऊ करायचे आणि मग याच्यामध्ये आपण होल करून घेणार आहोत। तर आपण जसं मेंदूवडे बनवतो सेम तसंच हे मेंदूवड्यासारखं बनवायचे आहे। तर अशा पद्धतीने एक बालुशाही तुम्हाला मी करून दाखवली, आणखी एक दाखवते। हे पहा, हाताने पीठ मऊ केलं की मधोमध असं होल करून घ्यायचं। तर अशी आपण बाकीचे सुद्धा सर्व बालुशाही बनवून घेणार आहोत। तर सेम अशाच पद्धतीने बालुशाही बनवली जाते। तर बाकीच्या सुद्धा राहिलेल्या आपण सर्व बालुशाही अशाच बनवून घेणार आहोत। तर इथे मी अगोदर थोड्या बालुशाही बनवून घेतलेत, त्या आपण तळून घेऊयात। तर इथे पाहू शकतात मी, तर आपल्या एवढ्या बालुशाही बनलेल्या आहेत। आता आपण तळून घेऊयात। तर इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवून घेतले। तर गॅसची फ्लेम कमी आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला ही बालुशाही तळून घ्यायची। आपण जसं गुलाबजाम कमी गॅसवरती तळून घेतो तसं सेम हे तळून घ्यायचे। तर हलकंसं तेल गरम करून घ्यायचे आणि थोडासा पिठाचा गोळा टाकून पाहायचा, त्याला बबल्स आले की समजायचं तेल आपलं थोडंसं गरम झालेलं आहे। तर एक एक करून आपण याच्यामध्ये बालुशाही टाकून घेऊयात। बालुशाही टाकल्यानंतर हलके हलके याला बबल्स येत आहेत पहा। तर असंच आपल्याला तेल गरम पाहिजे, हळूहळू याला चांगले बबल्स येत चाललेत हे पहा। तर अशीच आपली बालुशाही कमी गॅसवरती आपण तळून घेणार आहोत आणि एक साईड चांगली लालसर भाजून घ्यायची। जसजसं या बालुशाही भाजले जातील तसतसं त्या हलक्या फुलक्या होतील आणि वरती येतील, तोपर्यंत आपण याला पलटी करून घ्यायचं नाही। फक्त मी इथे साईडनी या हलवून घेते। तर आता एक साईड चांगली लालसर भाजून झाली आहे आणि बालुशाही वरती आलेत। तर आता आपण पलटी करून घेऊयात आणि दुसरी साईडसुद्धा सेम अशीच आपण लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची। तर गॅस आपण कमीच ठेवलेला आहे, अजिबात गॅस मोठा करायचा नाही। मोठ्या गॅसवर जर या बालुशाही तळल्या तर आतपर्यंत नीट तळल्या जाणार नाही आणि मग त्या कच्च्या राहतील। तर अलटी पलटी करून आपण दोन्ही साईडनी या बालुशाही छान लालसर रंग येईपर्यंत तळून घेतलेले आहेत। तर आता आपण या बालुशाही काढून घेऊयात। तुम्हाला दिसत असेल याला किती चांगल्या लेयर्स पडलेल्या आहेत, अतिशय रसरशीत अशी बालुशाही तयार होणार आहे। तर आपण ज्या बालुशाही तळून घेतलेल्या आहेत त्या आता आपण पाकामध्ये टाकून घेऊयात। तर पाक हलकासा कोमट असायला हवा आणि आता आपण या बालुशाही पाकामध्ये टाकून घेऊयात। तर इथे मी बालुशाही पाकामध्ये टाकून घेतले। चमच्याने आपण याच्यावरती पाक सोडून घेऊयात आणि 3 ते 4 मिनिट अशाच या एक साईडने पाकामध्ये मुरवत ठेवूयात। तर 3-4 मिनिटांनंतर आपण आता पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या साईडने सुद्धा 3-4 मिनिट या बालुशाही पाकामध्ये मुरवून घेऊयात। तर याला चांगल्या लेयर्स पडल्यामुळे या बालुशाहीमध्ये आतपर्यंत चांगला पाक मुरला जातो आणि रसरशीत अशी बालुशाही तयार होते। तर इथे 3-4 मिनिट झालेले आहेत। आता आपण या बालुशाही काढून घेऊयात आणि बाकीच्या तळलेल्या सर्व बालुशाही नंतर अशाच पद्धतीने पाकामध्ये आपण डीप करून घेणार आहोत। तर या सगळ्यात अगोदर टाकलेल्या आहेत त्या मी बाहेर काढून घेते आणि याच्यावर तुम्ही पिस्ता, तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतात त्याने तुम्ही गार्निशिंग करू शकता। तर इथे मी बदामाचे थोडेसे काप ठेवून घेतलेत। तर अशा पद्धतीने आपली झटपट एकदम रसरशीत आतपर्यंत पाक मुरलेली अशी ही बालुशाही तयार झालेली आहे। तर आपण फक्त 2 वाटी मैद्यापासून ही बालुशाही बनवलेली। तर इथे 12 ते 13 बालुशाही तयार झालेल्या आहेत आणि माझ्या मुलांना जास्त गोड आवडत नाही, त्यामुळे मी इथे 2 वाटी मैद्यापासूनच ही बनवलेली। तर ही मी दुपारी बनवलेली बालुशाही संध्याकाळपर्यंत संपली, एवढी मुलांना आवडली। अतिशय रसरशीत सुमधुर अशी ही बालुशाही बनते आणि आपण वर्षातून एकदाच दिवाळीमध्ये असे गोड पदार्थ बनवत असतो। तर नक्की ट्राय करा। तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा। तुमच्या फ्रेंड्ससोबत, नातेवाईकांसोबत ही रेसिपी शेअर करायला विसरू नका। असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा। आपण भेटूया पुढच्या अशा भन्नाट रेसिपीमध्ये। बाय बाय।